भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा तिढा सुटला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ऐतिहासिक अशा आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊन अभिनंदन केले. तसेच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले. तसेच गेले 2.5 वर्ष भक्कम पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे धन्यवाद मानले. त्यानंतर अजित पवार यांनी 6व्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. यावेळी महायुती व महाविकास आघाडी यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भूषवणारे ते महाराष्ट्राचे एकमेव नेता बनले. या शपथविधी सोहळ्याला उद्योजक मुकेश अंबानी, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंग व अभिनेत्री माधुरी दीक्षितसह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी डॉक्टर अंजली तेंडुलकरसह या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होता. तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण. मंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देत. मी अजित आशाताई अनंतराव पवार पुष्पगुच्छ देतील.